हॅलो, अहो ऐका ना, मला 2000 रुपये पाठवा ना. काय नाही, थोडा किराणा भरायचा होता, शॉपिंग करायची होती दिवाळीची. हां, कधी पाठवता? तंगी, मला नका सांगू काय अडचण गिडचण. मला 2000 रुपये पाहिजेत. अहो दिवाळी आली ना जवळ, काही शॉपिंग करायची होती. थांबा 1 मिनिट, हे डोक्यावर वज आहे ते खाली ठेवते. हॅलो. हां, काय ग, किती लागत आहे? 5000. मारतो ना लगेच ना, एवढं काय. बरं ज्याला ज्याला लागेल त्याला पैसे मारतोच ना मी. हो, झाली खाली ठेवा गाडी माझी. दादा 2 मिनिटं थांबा ना. नाही खाली ठेवा, सीट खराब होते. सीट खराब व्हायसारखं काय त्यामध्ये? खाली ठेवा ना, एकदा सांगितलं ना. बाई काय लोक आहे बिचारे हे, आमच्या गाड्या तर कोणी वापरतं. खाली ठेवून 1 तास बोलत बस. हॅलो, अहो फोन चालूच होता का? हां, आहे कोणी गाडीवर ती जाळी ठेवली तर म्हणजे आमच्या गाड्या का हे ठेवायसाठी का म्हणे. लालकट लोक आहे आजकालचे. हा बरं, मी काय म्हणते ते ऐका ना तुम्ही, कधी टाकता मला 2000 रुपये? मग मी दिवाळीला काही शॉपिंग नको करू का? मला पाहिजे म्हणजे पाहिजे. जाऊ द्या घरी. हां, घरी गेल्यावर करा फोन मग. ठीक आहे, ठेवते. 2000 रुपये मागितले शॉपिंगसाठी, तर 2000 रुपये बी नाही. नंबर सांगा तुमचा. कोणाला म्हणताय तुम्ही? तुला म्हणतो मारतो ना. हां शॉपिंग करायची ना, हां, मारतो ना मी. चप्पल पाहिली का 7 नंबरची? हा एक चप्पल. मारली की बरोबर 7 नंबरच उपटतील. मी काय तो तुम्हाला खरंच आता जायचं असेल ना तर देतो 2-2.5 मारून. असं हं. काय तुमची लई सिस्टेट वाया चालली काय? मला 2000 रुपये नाही, खूप बाया खर्च पैसा उधळतो खूप. भरमसाठ पैसा आजपर्यंत किती पैसा उधळला. तुम्हाला लागत असेल तर 2000-3000 मारून दे. अरे लाज वाटू दे दर्शी. लाज 2000 रुपये गल्लीच्या बायाला टाकू राहिला तू. मला असं अशी तशी समजलं का काय? मग किती मारू? मग किती 5 मारू? मी तुला काय अशी दिसली की तुझ्याकडून पैसे घ्यायला? अरे ढेल्या, तुझ्यासारखे मला इथे 2-4 कामावाले आणि तुम्हाला काय 2000 रुपये टाकतो? हलकटण्यावर तुला शॉपिंग करता आहे ना. मार तुम्ही. सांग नंबर सांग. अशी एक वडील ना आणि नंबर जिंदगी भरी सरणार नाही. नंबर चल सांग हट कुत्र्या. सांग ना नंबर. मा नंबर कशाला पाहिजे रे तुला? पैसे लागतो ना. त्याच नंबर वरून पोलीस आईल फोन कर करून गे. तुला अटक सगळे कराल. पोलीस आपल्या ओळखीचे कर. सांग नंबर सांग. दे फोन दे. मी सडकन कानात हाणीन. तू काय समजू राहिला रे? फोन दे. स्वतःला 2000 रुपये मला टाकू राहिला. मी काय कोण लागतो तुझी? माय म्हणून टाकतो, शॉपिंग कर. बहीण म्हणून टाकतो, काय म्हणून टाकतो? साली म्हणून. साली म्हणून टाकतो. मला साली आवडत दात नाही ठेवणार मला का? बहिणीचं नातं आवडत नाही. मावचं नातं, साडीचं नातं इतकं खूप आवडतं. साडीचं लय मी उदो करतो नावानं. असं येडा आहे काय? लहानपणी शॉट लागला तर काय तुला? येडा म्हणलं लोक दगड मारतात. असं हा, शहाण आहे. मग येडा बनून पेढा खाऊ राहिला काय? माणूसशी त्याला माणूसशी लोकांच्या अडचणी जाणतो मी मानतो. असं आणि माझ्यासारख्या बाई 2000 रुपये देऊ राहिला. मोबाईलला हात नको लावू. त्या मोबाईल मध्येच पाडीन तुला. मोबाईल हा, किती तुला काय वाटतंय? कराटे शिकेली मी सर मड्या. आता बाई नंबर दे ना. मा नंबर कशाला पाहिजे तुला? पैसे लागतो ना. जाई सोड. 3000 टाके. जाई सोड. 3000 टाके. अरे जाई सोड. 3000 टाके. झटापटी करू राहिला. तुझ्या अंगाला हात लावला का? सोड जाई सोड. नाही, मी फक्त जाळीला हात लावलाय. मग तो म्हणणं काय? माझ्याकडे काय म्हणलं, तुला पैसे टाकायचे मी चालले जातो. तुला एका जाळीत पाडीन मी खाली. तुला प्रेमाने सांगते मी जाळी सोड म्हणून. जाळी मारायची नसती, जाळी वापरायची असती. असं सब्र किती सब्र हा मेला. किती अरे सोड बाजूला मला जाऊ दे. किती पोरं आहे तुला? तुला काय करायचंय? माही पोरं तू पोचणार आहे का? नाही. मला नवरा आहे धाड दकाड. हा. आणि त्याला कधी माहित झालं तुला माहितीये का? केस नाही ठेवणार तो डोक्यामध्ये. मग काय तो हे डोळे तर करतो तुला नाहीच आहे. तो नवरा कारागिरी आहे का? कारागिरी काय असं तुला काय करायचंय? चम्मन करतो. तुला कशाला सांगू? तू काय सातपिढी सगळ्यांना ओळखतो माही फुकाट चम्मन करून देईन. फुकाट चम्मन करून देईन. मी तुला पैसे फुकाट चम्मन माही फुकाट चम्मन. बरं तू आता बाजूला होतो का? बाजूला होतो का? एका बगच्यातच पाडीन तुला खाली. ते काय आणले? सरक असे नको नाही येड्यावानी करू एवढी. बा येडेवान नको करू. ये रे तू, दाखव दे तुला मजा. ये जरा इकडे.
खोडे काढतात दुसऱ्या बारच्या बेट तो तंगडच मोडून कुत्र्याला टाकते. मायचे शिदोड माय दुनियात. आपण बाबा दादा हा तुम्ही बसा घरामध्ये. काय? अरे लोक आता इकडे रिकामे त्रास देऊ राहिले. कोणी त्रास दिला? तुम्ही घरामध्ये बसता एखाद्या भाषे वाकून डोकून नाही पाहत मी आले का नाही अरे आले मला तर. गेली बाजारला आम्हाला काय माहिती. एक माणूस होता ते माणूस मला नंबर मागत होता मा. कोण होता सांग. मा नाही ओळखीचा मी नाही ओळखत त्याला. अहो, कसा दिसत होता काय त्याच? तो काळा होता लंबा होता ढवळे कपडे होते त्याचे. हा ढवळेच कपडे होते. थोडासा पिल्यासारखा वाटत होता तुला? हा पेल पण होता आणि माहिती का त्यानं मोबाईल पण हिसकू हाय लागला ना. हे बी हिसकू लागला. हा शिरप्या आहे शिरप्या. शिरप्याचाच बरोबर, बरोबर. 100% शिरप्या आहे. आपल्या त्याला ही गावात खोड तोच येते. नालायक आहे. हा आपल्या गावात तोच माणूस नालायक पण आहे जास्त. माझ्या जीवाचं किती लटलट कापरू लागेल नंबरच दे म्हणे. त्या दाजीला फोन केला तुमच्या जवळ आलं मी ना बर तर म्हणे 2000 रुपये मागत होते मी द्यायला दिवाळीसाठी. त्याला ते बोलणं ऐकलं मला म्हणे 2000 रुपये मी नाही तुला 3-3.5 रुपये टाकतो म्हणे. हो तू लई नालाय की असाच करतो बायला असं एकटीला गठवलं का हा. असे तू उद्योग करीत पण राहतो आज बायचे. कमी जास्त जर हे झालं असतं एखादी बाई जर असती मा ठिकाणावर तर मग थांबा कनी त्याच्या काय हात करत होती मार्केटमध्ये? मी मार्केटमध्ये भाजीपाला आणायला गेले होते. अरे दादा मी भाजीपाला आणायला गेले होते. आणि मग लवकर यायचं ना मग घरी. एवढा तू वेळ लावला मार्केटमध्ये? ते पाहुण्याला बोलत होते फोनवर त्याने बोलणं ऐकलं. हा का? हा ना. काय करायचं बाबा आता. प्रत्येक हा. वेळेला शिरपत्र असाच करत राहतो बरं. नाही नाही त्याचे आता कनी हात पायच मोडावं लागतील. तो आपल्या घराच्या नादी लागला ना त्याला दाखवून देऊ काय ते. तू तसा ध्यानावर यायचं नाही. नाही हे कायमचं चालू राहील. तुम्ही ओळखता त्याला मग त्याला चांगला धडा शिकवा. नाही चांगलं तुला घेऊन जाऊ. चल चल तू हा. हा, चला. तोच का नाही हा. नक्की तोच का तू ओळख. हा. आम्हाला सांग हा माणूस हा. आहे म्हणून मग बघतो आम्ही त्याच्या. मग त्याचा बेत पाहतो आम्ही बाबा तुम्ही एवढे कशी काय थंडगार आहे चाला ना लवकर. लगेच जाऊ. थांब लगेच जाऊ. चाल चप्पल घाल चाल. तो तिकडे राहत त्या चप्पल माळ्यात नाही चाललंय घालत मी आता तशीच येते. गेर काहीतरी त्याला त्याचे चांगले हात पाय मोडून त्याचे तसा तो बरोबर टाळ. ओळखशील ना? हा हा मी बरोबर ओळखते दादा. हा. सांग मला त्याला आहे ना माझ्या लय वेळा झाला तू प्रत्येक बायला खेळत राहतो सारखा. हे बा तिच्या वाटत जाय तिच्या वाटत जाय. दादा हा. बाबा हे बा हाच आहे देव. हा आहे का हा हाच आहे देव. का रे ए थांब ए का रे उभं राह काठी आणरे निभार माझ्याकडे. काय झालं? काय झालं म्हणजे काय म्हणजे माझ्या पुरीची छेड काढीत होतो. कांची पोर तुमची? कोणती ही काय? हिला पुढच्या दिवसात नाही का तुला नंबर मागत होता मला. हा. 3-3.5 रुपये देतो म्हणे. अरे. दे आता तुला जो किती पैसे येतं पाहू दे अरे. मला. अरे, हा. ऐकून घ्या, का रे? ऐकून घ्या ना. प्रत्येक वेळेस झालं. हे बाबा. बरं सोड. हा. थांब रे थांब तुला माहित नाही. थांबा, थांबा. तुम्हाला हा. माहिती आहे का या माणसाने काय केलं? माझ्या बहिणीचा मार्केटमध्ये नंबर मागून राहिला. हा मला ए निभार काठी घेतो. फोनच होता माणसाला. लाव सुंकाला बाई हे कसं. नाही नाही दारू नाही. दारू काय पोरी दारू बाहेर काय तू बसायला. काय ये का काय तुम्ही डबा खाल्ला. माफी मागितो. तुम्ही माफी काय? मागून काय फायदा आहे. याने माफी मागितली पाहिजे. एकदा नाही दोनदा नाही 4-5 वेळा माणसाने नंबर मागितला. मावाला धाकटा भाऊ आहे हा. ए धाकटा भाऊ वडील भाऊ घरात बांधून ठेवायचा ना. फक्त 10 रुपये एवढाच गुन्हा दे. 10 रुपये तर मग काय करायचं? नालायक बनला का तरी हा. त्याला हो, अक्कल नाही. त्याच्यात तुम्ही बाहेर पण राहिले नाही पाहिजे माणसानं. याची ना खोळ प्रत्येक टायमाला नाही, नाही. अहो यानं पार मला वासना ठेवली नाही गावामध्ये फिरायची सुद्धा इतका घरात नालायक. बांधून ठेवा ना तो माणूस मग. अहो, पोलिसाच्या ते पेल्यावर ताब्यात जातो द्यायचं ना माणसाला. कुठे बी. याला पोलिसाच्या ताब्यात द्या माणसाला. नाही, नाही, पोलीस आहे त्याला. हा. बरं मी काय म्हणतो, ऐका ना हा. माझं तुझा नंबर नको देऊ दुसऱ्या एखाद्या बायचा या नंबर बा, दे मला. या असं बाबा पाहिलं पाहिलं घ्या का? बा. अरे ये बा. झालं तू सोडा चांगलं. सोडा. का रे बघा रे? पाहिजे. एकदा काय झालं तू दोनदा खोड झालं. जाय ना का जाऊ दे, हा? जाऊ दे. अहो, 4-5 वेळाच केलं या माणसाने. अहो जाऊ दे, एक नालायक बनले जाऊन सोडून दे. हा. मग त्याला माफी मागायला सांगा ना. माफी माग भाऊ. असं डोक्या नाही चालत ना. प्रत्येक बाई मार्केटमध्ये या माणसामुळे आता कोणी गावात पण येत नाही माहिती अहो त्यानं सऱ्या याच्यात ते केले. फार मला सळू पळू केले ती यानं. ना, ती शॉपिंग करता कोणातरी पैसे मागत होती मी म्हणून. मला नवऱ्याला पैसे मागत होते. मला भानगडी तू काय जर आता करायला? तिच्याकडे काच जर बोलला ना तर तू आज पाय वाली मोडून काय जाऊ बहीण आम्ही होती का तिला पैसे देतात? नवरा आहे तुला? बाईन म्हणून दे ना पैसे या मग. बा, लय या मला असं आलं हा तर. बा. हा असा आगावे असं बोलत राहतो. मग आता याला पेल्यावर माणूस काही का रे प्याले मग असं कुठं बोलायचं राहतं का? कमी कर ना जरा हा? पेल्यानंतर माणूस नाटक सुरू. नवरा दिसा ते मास झालं तुमचं तेव्हा या असं राहत आता दिसा मास अरे आज जरा सुधार. हा? चल
तुला घरातच नेऊ. या माणसाला पोलीस स्टेशन नाही नाही याला घरात दे ना, घरात घे याला, बांधून टाकू या याला. माणसाला ना नाही नाही पोलिसांकडे घ्या, आपण पाहू तिला नाही, काय नाही. करायचं. याला अहो तुम्हाला किती वेळा सांगायचं हा? हो पाटील चुकी झाली ना. का रे हो पाटील का रे माय बहिणी समजत नाही रस्त्याने अशा बाया पाहत चालता. का रे त्या बाईची माफी नाव घेशील का मावरती याला मारा मा मोठं याला त्याच्या टाकील बाजलो बाई तू बाजूला आहे म्हणजे काय आता मा धाकटा भाऊ आहे म्हणून डाकटा भाऊ काय तो काही ठेवायचा काही मग. सप्त्याला आला होता काय तिकडे त्याला नाही आता तो गेला असेल बाजारात त्या बाईला म्हणला हा? असेल काहीतरी. सगळी चुकीची काय माझ्या वेळेत लग्न केलं ते नकालाच बाहेर फोन मागितला असता ना बरं मग करणार रे बाबा कधी तुला मात्र दम काय दम निघतो का नाही माझ्या पोरांचे लग्न झाले पोरांना पोरं ऑपरेशन केले मग अशा बायांची छेड काढतो का? कायम लोकांच्या बायांना त्रास, कायम लोकांच्या बायांना त्रास. पाहुणे हा. तो गावामध्ये नाक नाही ठुलं गाडच्या पाहुणे. बाबा तर दम तर काढ आता याच्यानंतर एखाद्या बाईकडे जर पाहिले ना तर बिबे भरून डोळ्यात भरील. या आंधळा. गावाच्यानं नाक नाही ठुलं मला नाक बरं आता नाव घेशील का हा? नाव घेशील का हो, आता घेतो तू. मला तुझं नावच माहिती नाही अजून माफी माग, तू बाकीचं नाही पाय पड. तो फोन राहू दे, माफी माग. थांब मला ना एका बाजू फोन आलोय हॅलो या बा. हॅलो या असं राहतं. हा डायरेक्ट मिळायचे श्रीपतराव वाट पाहतोय खोड जात नाही याची. मारा झोडा. अरे हाच हा? धंदा दिसतोय बरं का. त्या आईला बायांचे नंबर लय घ्यायचे, नालायक बायाला आहे. बोलवायचे. हाच धंदा दिसतोय. लय नालायक आहे. लग्न होईल नाही. बाबा काय हा? पाहिजे झोड्या जाणार झोड राहणार चांगलं की डबल दुसऱ्या बाईकडे नाही 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 पाहिलं त्याला पाहिजे. मध्ये घ्या, हात पाय बांधून टाकू येते. कोणती याची बाई पाहू. नाही, नाही, नाही नाही थांब हे थांब. हो पाटील नाही, तुम्ही बाहेर जा त्या बायला मध्ये पाठवा या बा. काय असं राहतं. त्या बा पाहिलं ना? येतो ठेवा. बाहेर मुडक्याच्या दगड घालते तुला. अरे एक काम करा, या तुम्ही बाहेर या. त्या माणसाला ना आता कायम चढ कोंडूनच ठेवा आपण. अजिबात बाहेर राय बिना भाकरीचा बिना पाण्याचा बरी सजा भेटली त्याला. नाही. बारीला माफी मागतो आम्ही अजिबात बारीला बाहेर सोडून नाही द्या. हे तुमच्यामुळं आम्ही सोडला बरं का. हा जाऊन द्या बरं एक बारीला चुकले नाही एक बारीला माफ करा हा, मला डबा पाठवून दे डबा हा डबा. तो डबा चांगला पाठवून थांब चांगलं तिखट बेसन करून पाठवायला. हा. त्याला सगळं अजिबात बाहेर यायचं नाही आता इथून. बरं का अशा लोकांना माहितीये बाई, मी तो आल्या बाया पडतो मा भावानं चुकी केली ना का समजून सांगा तुम्ही. गण समजितो पण ते दारुड्याला किती समजव तरी ते नालायक आणि वागत आहे. आणि याच्या बाहेर आता याच्या नंतर जर मला भेटला तर मी सिद्ध जेलला टाकील बरं का. तुम्हाला चांगलं सांगू राहिले मी. ते करा हा आता याच्या नाही नंतर मला जर छेड काढली राहिलो म्हणून तुम्ही हा म्हणत्या नाही, म्हणून. नाही, नाही ऐकू लागलं तर ते करायलाच लागणार आपल्याला आता हे तुमच्यामुळे सोडून राहील. वाघ मी आकडा काय देतो. म्हणतो परत बा, ऐक ना. जायला गेलं सगळं सोडून द्या पाय- तेवढं माफी राग माग- माफी माग राग एकदा. मानू नका माझ्यावर चला आपल्या घरी ए, अरे पळाला झाला बरं का पोलीस स्टेशनला. बाबा पोलीस स्टेशनला चला. असं ना हा अहो काय ते पोलीस स्टेशनला परत त्या माणसाला पोलीस स्टेशनला नेऊन ते पोलीस वैतागले. नुसता दमदारण्या देतो, आपल्याला त्रास होईल, आपल्याला सारखं येणं जाणं त्याला काय फरक पडत नाही त्या माणसाला. पण दादा हे चांगलं नाही ना. आज मी होती म्हणून बरं आहे. तुम्ही त्याला- मार्ग निघले दुसरं कोणी तेव्हा असतं तर. त्याला एकदा तिडून चंबून आणतो मी, पोलीस यायला पैसे देईल लागलं तर. ते झालं तुमचं म्हणणं. तुम्हाला मी माफी मागितली ना नाही का साहेब हा. मागितली की नाही आता एकदा माफी मी मागितली तुम्ही पोलीस स्टेशन तर करायचीच आहे ना आपल्याला मग हा. करून घ्या कशाला पोलीस स्टेशन करत्या, त्या माणसाला काहीच फरक पडत नाही. नाही त्याचा तो निर्लज्ज आहे. रोजच आहे, इतका निर्लज्ज माणूस आहे त्याचा रोजच निर्लज्ज आहे तुम्हाला तो. सांगतो एकदा जर नेला तर काहीतरी फरक पडेल थोडाफार काय फरक नाही पडणार. रोजच आहे त्या माणसाचं. जर त्याचा भाऊ ऐकत नाही दादा तू कशाला माघार घेतो. नाही, आता अगं माघारीचं नाही म्हणत मी. त्या भाऊ पार कटाळून काय जातो. होईल हे बघ, त्याला आपण नेऊन ठेवू, परत आपल्याला बोलवतील, या तुम्ही यांचा सांगा, साक्षीदार द्या, पुरावे द्या, आपल्यालाच त्रास होईल. त्या माणसाला आपल्याला काहीच त्रास वाटत होईल. नाही. आपल्याला त्रास होईल. बरं का भाऊ मला त्यानं नाकच ठुलं नाही गावामध्ये खरं मग तुम्ही नसते ना आले, त्याचे हात पाय मोडले असते आम्ही. अहो, मोडून येतो तेच ताराव चालला असताना हा. 10 रुपयाला म्हणजे चालला तर दंगाड दिंगाड पण मग असेल काय शिक्षा द्यायची तुम्ही सांगा. जाऊ दे, आता आपण काय करू, या वेळेला त्याला माफ करून टाकू पहिली चुकी. परत जर वाटी गेला ना तर मग आपण पोलीस कंप्लेंट करू. करा तसं हा? करा. नाही आता पोलीस कंप्लेंट नाही, त्याचे हात पाय मोडायचे आता. हा मग दुसऱ्यांदा तसं हा. करू त्याला. आता तुम्ही तोंडाकडे पाऊस सोडून दिलं याच्यानंतर जर माझा वाटेल जर गेला तर मी खरोखर त्याचे पाय मोडून लोक लावून त्यानं मागितलं सांगा जरा समजून सांगा त्या माणसाला. त्याच्या भावानं मागितली की नाही तुमची माफी तुमची माफी मागून फायदाच नाही बाबा काही. तुम्ही इथं माफी मागसाल विषय क्लोज करून टाकसाल उद्या त्या बाईकडे दुसऱ्या बाईकडे अहो, पाहिलं मग काय मी करायचं. मी त्याला खसकायतो ना कसं खसकावणार आहे मग तुम्ही. त्याला मी बोलणार हम्म हं? नाही नाही तू बोला अशा या बर का. गोष्टी करणार.
तुम्ही बोला, तुम्ही परत त्याच्या घरी जा, त्याच्या बायको ते त्याला समजून सांगा. अहो तो आमच्यामध्येच राहतो, धाकटा भाऊ येतो. हा फुकटचं खायला देत असतील म्हणून एवढा माझा आला आता तो त्याला. एक बनला दारुड्या म्हणून आम्ही सोडून दिला. बघा जरा लक्ष द्या त्याच्याकडे. आता एवढ्या पाळीला सोडून देतो तुमच्या का पाहून? मी अशा छडी काढून देत नाही आता, कोणत्या छडीत न काढून. आणि काल तिथे पाय मोडू आम्ही, लक्षात ठेवा. परत जर चुकी झाली तर आम्ही माफ करणार नाही बरं का? हा आम्हाला माहिती आहे, गुन्हा केल्यावर तो मारल्याशिवाय राहते. हा मग. हा. आणि याच्यामध्ये मग तुम्ही आले तरी चालेल, मग काय अडचण नाही. बरं आहे. मला ते आता यायला चला, आता मला जायचंय पाण्याकड, मोटर चालू चल करायची. मला ते कॉलेजला जाऊन बघायचं काय काय. हा. घ्या, मिटून घ्या. मोटर चालू कर. चला, येतो चहा मग. प्यायचे का? चहा पिऊ. ते चहा पाजा तुम्ही. जे बहिणी म्हणजे जाऊ दे, लेडीज काय तू चहा ताण पाजून घ्या, या दे. माणसाचं काय लय दोष ताण नाही. नको घेऊ, चल फोन आला जाऊ दे. तरी तुमच्याकडं. नाही या माणसाचं काय दोष नाही. चला चला. चहा घेऊ, चला. तुलाही ताण घेते का? ताण नाही, पिता माहिती काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे.